आज आम्ही आयुक्तांकडे नगरपालिकेकडे आलेलो आहेत या रस्त्याची सुविधा घेऊन. आम्ही उस्मानाबाद शिवाजीनगर जळगाव इथं 15 वर्ष झाले रस्ता बनलेला नाही आहे. ठीक आहे, दरवर्षी आम्ही येतात निवेदन देतात पण काहीच काम होत नाही आहेत. तिथं लहान मुलांना त्रास होत आहे, ठीक आहे, त्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहेत. सामान्य रस्ता पण नाही चालण्यासाठी एवढी गैरव्यवस्था झालेली आहे. ठीक आहे, गटर नाही आहे तिकडे, रस्त्याने खड्डे झालेले आहेत. ठीक आहे, गाड्या चालकदारांना चालवण्यासाठी गाडी नाही आहे प्रॉपरली, म्हणजे एवढं बेकार परिस्थिती झालेली आहे. आज ॲम्ब्युलन्सची गरज पडणार तिकडे तर लोक मरतील अशी परिस्थिती झालेली आहे. ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही तिकडे. ठीक आहे, तर आम्ही आयुक्तांकडे आलेलो आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर ऑफिसला पण दिलेलं आहे निवेदन की तुम्ही याच्यावर लवकरात लवकर इन्क्वायरी करा. ठीक आहे, आम्हाला आश्वासन नको, आम्हाला ॲक्शन पाहिजे. जळगावचे खड्डे एवढे झालेले आहेत, तिथं रस्ता पण बनलेला नाही, हा सर्वात मोठा विषय आहे. जळगावचे रस्ते खराब झालेलेच आहेत पण उस्मानाबाद जळगावमध्ये रस्ताच बनलेला नाही आहे. तिथून आमचं निवेदन आहे आयुक्त साहेबांना की तुम्ही तिकडे या, एकदा तिकडे बघा की काय परिस्थिती झालेली आहे तिकडे. आज सामान्य नागरिक एवढा प्रॉब्लेममध्ये आहे, एवढा त्रास होते त्यांना की ते बोलू शकत नाही एवढे झालेले आहे. तिथं इंजिनियर, डॉक्टर, लॉयर, पोलीस सर्व राहतात, सर्व वेळोवेळी येतात, निवेदन देतात पण काही पण कार्यवाही लोक करत नाही इकडे. कचरा गाडी येते कधी? कचरा गाडी पण येऊ शकत नाही, काहीच नाही. कचरा गाडी नाही आहे, शाळेचे विद्यार्थ्यांना रिक्षा जाऊ शकत नाही तिकडे, मुलांना एक एक तास लागतो जायसाठी, अशी परिस्थिती झालेली आहे. आयुक्तांची भेट झाली, काय सांगितलं? मग आता तुमची मागणी काय आहे तिथे? आमची मागणी आहे की 15 दिवसात इकडे ऍक्शन घेतलं पाहिजे. तिकडे पाहणी कर, इंजिनियर्सनी पाहणी करा, तिकडे मोजणी करा आणि लवकरात लवकर तिथे कॉन्क्रीटचं काम करा, गटारीचं काम करा. जे पाईपलाईन टाकलेली नाही आहेत पाण्यासाठी ती पण तिथं पूर्ण करायला पाहिजे. पूर्ण नाही झालं पुढे काय करणार? याच्या कधी 15 दिवसात काम नाही झालं तर मोठ्या जनसंख्येने आम्ही इकडे आंदोलन करणार आहेत. इथं उपोषण करण्याची पण परिस्थिती येणार आहेत, आम्ही ते पण करणार. ठीक आहे, नाव काय आपलं? माझं नाव रमजान आहे, रमजान पठाण. ठीक आहे, आणि सर्व उस्मानाबाद शिवाजीनगराचे रहिवासी आहेत, तिकडे राहतात बिचारे. त्यांना इथं यायला 1 तास लागले, तिथून इथं. ठीक आहे, मी निवेदन करेल पत्रकारांना पण, जळगावचे जेवढे पण आहेत तुम्ही तिकडे जाऊन एकदा पाहणी करा, तिकडे पण व्हिडिओग्राफी करा, तुम्हाला माहिती पडेल. लोकांना विचारा, काही तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तिकडे बघा. आयुक्तांनी काय सांगितलं? आता आयुक्त ठरवतील काय कसं आहे, तर आम्ही तुमची त्यांना भेट झाली ना? हो, काय सांगितलं? आता ते बघणार आहे, ॲप्लिकेशन दिलेलं आहे, पूर्ण पाहणी करणार आहेत. हो. एवढं झालेलं आहे आणि 15 दिवसात ॲक्शन नाही घेतली तर आम्ही इथं आंदोलन करणार आहेत. आणि हा आंदोलन कोणत्या पण पक्षाचा नाही आहे, एक सामान्य नागरिकाचा असणार आहे. ठीक आहे, आणि जे पण आमचं साथ देतील त्यांच्यासाठी वेलकम आहेत. ठीक आहे, ओके. अशी आमची अपेक्षा आहे.